एकमेकांशी बोल. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचा राष्ट्राध्यक्ष नरसिंग गाय समुद्रे. आज बघत आहे आपण ह्याला जवळजवळ 15 दिवसापासून मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये रोहित चंदू राठोड याच्या विरोधामध्ये आपण अर्ज दिलेला आहे. जी गाडी आहे ती ही गाडी आहे ती क्रिस्टा गाडी आहे आणि ती गाडी मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आपले कृष्णा याच्या नावावर गाडी आहे. आरशी बुक देखील त्याच्या नावावर आहे. एनओसी देखील आपण बँकेमधून आणलेले सर्व लोन पेड झालेलं आहे. सर्व हप्ते यांनी भरलेले आहेत आणि तरी पण मानपाडा पोलीस स्टेशनच्या सिनियरला वारंवार आम्ही सांगितलं की त्यांना गाडी आणून द्या, परंतु मानपाडे जवळजवळ 15 दिवसात आज येतो, उद्या येतो, परवा येतो, बँकेची स्टेटमेंट काढतो. आता उद्याला सकाळी परत त्याला बोलवलेलं आहे. आमचं म्हणणं एकच आहे की तो म्हणतोय की आमच्याकडे पुरावे नाही. आमच्याकडे पुरावे जवळजवळ ही 90 लाख रुपये कृष्णाचे आहेत. ही बँकची स्टेटमेंट आहे, पूर्ण बंचची बंच आहे. तसेच आपले संदीप भुजबळ याची देखील बँकचे स्टेटमेंट आहेत. 15 ते 16 लाख रुपये, जवळजवळ 20 लाख रुपये त्याला कॅश दिलेले आणि तो द्यायला देखील तयार झालता. त्यांनी 2.5 लाख रुपये माझ्या अकाउंटला टाकले की संदीप भुजबळला देण्यासाठी आणि 1 लाख रुपये कॅश, 3.5 लाख रुपये त्यांनी एक हप्ता दिला. दुसरा हप्ता द्यायचा गेला की त्यांनी परत नाटक चालू केलं की संदीप मला असं बोलतो, संदीप तिकडे जातो, संदीप इकडे जातो. परत ती हप्ता द्यायचा बंद केला. परत त्याला आम्ही मानपाडा पोलीस स्टेशनला शिंदे साहेबाकडे जाऊन त्यांना त्याच्यानंतर त्यांनी माझ्याकडे पाठवलं की बसून तर मेट्रो मिटवा. त्याच्यानंतर देखील तो बोलला पैसे देतो. आता परत ह्या वेळेला देखील अशाच पद्धतीनं हे केलेलं आहे. संदीप आहे, तशाच नंतर अनिकेत आढाव आहे. आढावला तर त्यांनी जातीवादक शिवीगाळी केली. त्याला त्याची आई वारल्यावर त्यांनी पैसे मागितले तर त्याला पैसे न देता त्याच्यावर मानपाडा पोलीस स्टेशनला एनसी करून त्या मैत तिकडे सोडून तो पोलीस स्टेशनला जाऊन त्या ठिकाणी केला. आता त्याला शिव्यागाळे एवढे केले, जातीवादक अपमानित शिवीगाळ्या. त्याच्यामुळे आम्ही म्हणतो की त्याच्यावर अट्रॉसिटी अंतर्गत देखील गुन्हा दाखल करावा. तशाच प्रकारे आमची गाडी आमच्या ताब्यात तत्काळ मिळाली नाही तर परवापासून आम्ही मानपाडा पोलीस स्टेशनला आमरण उपोषण देखील करणार आहे. तशाच प्रकारे जी पैसे आहेत संदीप भुजबळचे आहेत, कृष्णा चौधरीचे आहेत, त्यांना पैसे मिळावे, असे बरेच लोकांचे पैसे आहेत. आणि वरून सांगतो की गाय समुद्रे राजन दुबेकडनं पैसे घेतो आणि सुपाऱ्या घेतो आमच्या आणि आम्हाला जीव मारण्याचा देखील प्रयत्न करतो, आमच्यावर कट रचतो आणि आमच्याकडे कोणती गाडी. आमचं म्हणणं आहे की जर आम्ही हे केलं असतं तर तुझ्यावर जवळजवळ वर्षापासून पत्र व्यवहार करून आम्ही पोलीस स्टेशनला मागणी का केली असती, हीच करून आम्ही पैसे वसूल केले नसते का. तर ही सर्व खोटे आरोप त्यांनी जी लावलेत ही चुकीचे आहेत. म्हणून याने ती आरोप सिद्ध करावे, अन्यथा याच्यावर मानहानीचा देखील आम्ही दावा करून त्याच्यावर गुन्हा दाखल आम्ही कोर्टामध्ये करणार आहे, ही देखील माझी मागणी आहे. आणि उद्या जी आहे 11ला आमची संदीपान शिंदे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी सांगितलं की गाडी आणि तुमचे जी काय पैसे असते ती देतो. जर उद्या नाही मिळाले तर आम्ही आमरण उपोषणला परवापासून मानपाडा पोलीस स्टेशनला बसतो. एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय भीम. नाव काय आणि रोहित राठोड काय प्रकार केला तुझ्याबरोबर? माझं नाव कृष्णा नागेश्वर चौधरी. मी रोहित बरोबर काम करायचो पहिले. नंतर आमचा काय कामाचं जमलं नाही, नंतर मी काम सोडून दिलं. पहिले काम करताना मी माझी गाडी माझ्या नावावरती बुक केली, क्रेटा गाडी आपली. गाडी तो पण घ्यायचं चालवायचं, मी पण चालवायचो सांगते. जर आम्हाला 2024 मध्ये आमचा काही जमला नाहीये कामाचा, मग मी त्याला काम सोडून टाकलं तिकडनं आणि त्याने गाडी घेऊन टाकली. जवळजवळ 2 वर्ष त्यांनी गाडी वापरली ती. आता मी जेव्हा पण गाडी मागायला जातो त्याच्याकडं, तो लास्ट इयर मागच्या वर्षी माझ्यावरती हल्ला केला, डोक्यावरती बाटली फोडली त्यांनी. आणि आता परत त्याच्याकडनं गाडी मागितली, तो शिवागाळ करतो, आईवरती शिवाय देतो, बहिणीवरती शिवाय देतो, बोलतो नाही देणार, काय करायचं कर. आणि आता खोटा आरोप आमच्यावरती टाकतो की आम्हाला त्याला आमच्याशी भीती आहे, काय झालं का आमचं नाव घेतो तो. पण आमची गाडी आहे, मी पैसे भरलेत, माझी गाडी माझ्या नावावरती, एनओसी देखील माझ्याकडे आहे. तो बोलतो डॉक्युमेंट नाही माझ्याकडे, ही गाडीची एनओसी आहे, हप्ते भरलेले माझ्याकडे डिटेल आहेत. आता तो गाडी द्यायला मागत नाहीये आणि शिवागाळ करतो. जवळ 15 दिवसापासून मी मानपाडा पोलिसांना कंप्लेंट केली आहे त्याची. पोलिस बोलतात देतो देतो घेऊन देतो, पण त्याला काही अटक केलं नाही, काही कारवाई झाली नाही त्याच्यावरती. माझी एवढीच मागणी आहे की माझी गाडी मला लवकरात लवकर मिळावी.
काय प्रॉब्लेम झाला? मी इजू भुजबळ, संदीप माझा मुलगा. रोहित राठोडने संदीपला कामाला घेतलं होतं काही दिवस, थोड्या दिवस. त्याला म्हणला की आपण काही एकत्र काम करूया, म्हणून त्यानं बँकेतून 15 लाख पहिले घेतले. परत कॅच त्यानं बँकेतून आणली, 2 बँकेतून लोन काढलं आणि त्यानं घेतले. जोपर्यंत मला माहिती नव्हतं, न आईला किंवा बाबांना नाही विचारलं नाही, काय नाही. त्यानं अचानक पोराला फसवणूक केली आणि त्याच्याकडनं पैसे घेतले. ज्या टायमाला माझ्या नवऱ्याला लागलं, ऑपरेशन होतं, त्या टायमाला पैसे मागा गेल्यावर त्याच्यावर हल्ला केला आणि मारलं. मी गेले विचारायला, माझ्यापेक्षा हल्ला झाला, माझ्या बिल्डिंगच्या घरी येऊन मला हल्ला केला. आता माझ्या पोरांना मारतो आणि बँकवाले रोज सकाळी 9 वाजल्यापासून माझ्या घरात येत पैशासाठी. आणि मी मागाय गेले की म्हणतो तुझ्या पोरांना ठार मारीन किंवा त्या बिल्डिंग मध्ये तुला राहूनही देणार नाहीये. आणि मला एवढंच आहे की माझ्या पोराला त्याच्यापासून खूप धोका आहे आणि पैसे देत नाही. तू म्हणतो काही तुझ्याकडे सबूत नाहीये आणि तुझे पैसे, कुठले पैसे, काही घे उकडून, काही बोलतो ते. आणि मला एवढे बँकवाले त्रास देतात की आम्हाला पैसे कसेही करून ते मिळलेच पाहिजे. मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये 2दा गेले, 2दा मी तिथे जाऊन त्यांच्यावर सांगितलं असं असं आहे, तसं तसं. ते म्हणतो कुठेही जा, आमच्याकडे कुरूप नाहीये म्हणतो. म्हणून एवढीच माझी मागणी की माझ्या लेकराचे पैसे देवा. बँकवाले माझ्या घरात येतात, आम्हाला खूप त्रास आहे त्याचा आणि खूप धमकी देतो.